गाव आहे. माझं 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण माझ्या मूळ गावी झालं. माझं गाव आहे ते छोटंसं गाव आहे, म्हणजे जेमतेम 400 ते 500 माझ्या गावची लोकसंख्या आहे. त्याच्यामुळे 4थीपर्यंत शिक्षण माझ्या गावामध्ये आहे. त्याच्यानंतर 5वी ते 7वीपर्यंत शिक्षण माझं बाजूच्या गावामध्ये झालं, जीवन शिक्षण विद्यामंदिर नरतवडीमध्ये. त्याच्यानंतर 8वीला मी किसनराव मोरे हायस्कूल ज्युनियर कॉलेज सरवडे इथे ॲडमिशन घेतलं आणि 8वी ते 12वीपर्यंत शिक्षण किसनराव मोरे हायस्कूल ज्युनियर कॉलेजला झालं. 12वीमध्ये असं होतं की दोन्ही ग्रुप मी ठेवले होते, म्हणजे ए पण ग्रुप ठेवला होता, बी पण ग्रुप ठेवला होता. पण 12वी नंतर मला दोन्ही पण, म्हणजे इंजिनिअरिंगसाठी पण ॲडमिशन मिळालं नाही आणि मेडिकलसाठी पण ॲडमिशन मिळालं नाही. मग त्याच्यानंतर माझ्या पुढे ऑप्शन राहिला की आता करायचं काय. तर मग मी तेव्हा BSc ॲग्रिकल्चरसाठी जास्त स्कोप होता, म्हणजे जास्तीत जास्त लोक BSc ॲग्रिकल्चर करत होते. मग त्याच्यानंतर मी BSc ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घेतलं राजाराम मराठे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर फोंडाघाटला आणि त्या ठिकाणी मी माझं BSc ॲग्रिकल्चर पूर्ण केलं. असा माझा शैक्षणिक प्रवास आहे. नमस्कार मॅडम, मी समीक्षा आजमोटे, दूधसागर महाविद्यालय बिद्री, पत्रकारिता आणि जनसंवाद या कोर्सला माझे ॲडमिशन आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते आहे की तुमच्या आयुष्या पाठीमागे नेमकी कोणाची प्रेरणा आहे? माझ्या आयुष्यामध्ये माझी प्रेरणास्थान माझे वडीलच आहेत. कारण आता बघितलं तर आयुष्याच्या सगळ्या टप्प्यावरती, म्हणजे अगदी लहान असल्यापासून तर आतापर्यंत मला वडिलांचं खूप मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्यांनी मला वेळोवेळी चांगले सल्ले दिलेले आहेत. म्हणजे माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये असेल किंवा माझं वैयक्तिक जीवनामध्ये असतील तर त्यांनी मला खूप मोठे मोलाचे सल्ले दिलेले आहेत आणि त्यांच्यामुळेच मी आज या पदावरती काम करत आहे. मला 12वी नंतर BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर माझी इच्छा होती की मला MSc ॲग्रिकल्चर करायचं होतं. त्याच्यासाठी एक CET पण होती, मी ती CET पण दिली, पण मला म्हणावं तसं यश त्याच्यामध्ये आले नाही, म्हणजे त्याच्यामध्ये तेवढे मार्क्स पडले नाही. त्यावेळी माझं असं झालं की आता करायचं काय, म्हणजे माझी इच्छा तर होती MSc ॲग्रिकल्चर करायची. मग माझं असं होतं की अजून एक चान्स घ्यावा का. पण मग वडिलांनी मला असं सांगितलं की तू स्पर्धा परीक्षा करतेस का बघ. त्याच्यानंतर मी तो स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला आणि त्याच्यानंतर मी अभ्यास सुरू केला. त्याच्यानंतर मग वडिलांनी ह्याची कृषी सेवकची एक्झाम निघली. मग त्याच्यातून मी 2014ला पास आउट झाले. 15ला कृषी सेवकची एक्झाम निघली. त्याच्यानंतर 15ला मी कृषी सेवकची एक्झाम दिली, त्याच्यामध्ये पास झाले. त्याच्याचबरोबर 2016मध्ये PSIची ॲड निघली. त्यावेळी मी PSIसाठी प्रिपरेशन केलं आणि PSIची मी एक्झाम दिली. त्याच्यासोबत इतरही एक्झाम देत होते. पण PSIची एक्झाम देत असताना PSI म्हणजे फिजिकल, म्हणजे पूर्व परीक्षा असते, मुख्य परीक्षा असते, फिजिकल आणि इंटरव्ह्यू असते. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल तर तो फिजिकल आहे आणि फिजिकल आपण कधी केलेलं नसतं, म्हणजे आपल्याला कधी सवयच नसते ह्या गोष्टीची आणि अचानक ती गोष्ट करायची होती. त्याच्यानंतर मी फिजिकलसाठी सुद्धा काहीच प्रिपरेशन केलं, म्हणजे इथं बिद्री कॉलेजला ग्राउंडवरती रामदास फराटे माझे दाजी साहेब त्यांच्याकडे मी यायची, पण त्यांच्याकडे फक्त संध्याकाळची वेळ होती फिजिकल करण्यासाठी. मग संध्याकाळी त्यांच्याकडे मी यायची. मग सकाळचं प्रॅक्टिस कसं करायचं, तर माझ्यासोबत कोणी नव्हतं त्यावेळेला प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा मला घेऊन जाण्यासाठी. पण माझे वडील, मी रनिंग करत जायचे आणि माझे वडील माझ्यासोबत सायकलवरून रनिंगसाठी माझ्यासोबत यायचे. किंवा गोळा फेकचं प्रॅक्टिस होतं ते स्वतः वडिलांनी ग्राउंड टाकलं होतं आणि स्वतः ते माझी प्रॅक्टिस घ्यायची, म्हणजे मी गोळा फेकायची, त्यांनी मला गोळा आणून द्यायचा. अशा पद्धतीचं त्यांनी मला मार्गदर्शन केलं किंवा त्यांनी माझ्याकडून त्या गोष्टी करून घेतल्या आणि वेळोवेळी त्यांचं मला नेहमी मार्गदर्शन असतं आणि आजपर्यंत त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे असेल किंवा त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे असेल तर मी आज PSI झाली आणि मी या क्षेत्रामध्ये चांगलं काम करते, तर त्यांच्यामुळेच आहे आणि त्यांच्यामुळेच. नमस्कार मॅडम, मी वृषाली बताडे, दूधसागर महाविद्यालय बिद्री, ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद या कोर्सला माझे ॲडमिशन आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते की हे ध्येय मिळवत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? अडचणी खूप आल्या, म्हणजे आपला आयुष्याचा प्रवास असा आहे की आपल्याला चढ उतारही येत राहतात. म्हणजे कधी यश येतं, कधी अपयश येतं, कधी चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर होतात, कधी वाईट गोष्टी घडतात, पण त्या गोष्टीतून आपण पुढे जाणं गरजेचं असतं. माझ्या बाबतीत खूप इच्छा होती, मला काही गोष्टी करायच्या होत्या, पण काही गोष्टी अनावधानाने मला त्या करता आल्या नाही. पण त्याच्यासाठी मी दुसरा मार्ग स्वीकारला आणि त्याच्यामध्ये मी माझा चांगला प्रयत्न करून त्या मी गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आज मी त्या चांगल्या गोष्टींच्यामुळे त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आज मी या पदावर कार्यरत आहे. नमस्कार मॅडम, मी दत्तात्रय वारके. मॅडम तुम्हाला एक लास्टचा प्रश्न विचारू शकतोय की सॉरी मॅडम, तुम्ही ना महिला
आणि महिला म्हणून तुम्ही या डॅशिंग पदावर गेला आणि या पदावर जाताना तुम्हाला नेमका एखादा प्रसंग सांगा की तो एखाद्या म्हणजे मुलांना आणि मुलींना किंवा आमच्या एक आदर्श ठरल तुमच्या आयुष्यात आलेला किंवा जीवनात आलेला आतापर्यंत एखादा प्रसंग सांगा की आमच्यासाठी तो प्रेरणादायी ठरेल. आता पोलीस विभागात काम करताना म्हणजे जास्तीत जास्त आमचा गुन्ह्यांच्या तपासामध्ये जास्त हे येतो. आता आजकाल बघितलं तर महिलांच्या बाबतीत आणि मुलांच्या बाबतीत म्हणजे बालकांच्या बाबतीत जास्तीत जास्त गुन्हे घडत आहेत. त्याबाबतचा आम्ही तपास करत असतो. तर काही वेळेला असं होतं की म्हणजे महिला म्हणून त्यांच्यावर खरोखर अन्याय झालेला असतो किंवा एक बालक म्हणजे लहान मुलगी असेल तर त्यांच्या बाबतीत खरोखर अन्याय झालेला असतो. तर त्यांना एक न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत असतो पोलीस स्टेशनला. नाही एखादा प्रसंग सांगा किंवा तुमच्यावरती असं केला की मी हा त्यांना एखादा प्रसंग सांगा की तुमच्यावरती तो घडला आणि मी तो सॉल्व्ह केला. नाव कोणाचं घेऊन समाजापुढे काही एखादा आदर्श निर्माण होईल. मी हे धाडसाचं काम केलं किंवा एखादा चोर पकडतात आपण चोर पकडतोय किंवा एखाद्या गुन्हेगाराला पकडतात की तुम्हाला तिथं वाईट प्रसंग आला तुम्ही महिला असेल किंवा काय असेल तर ह्या बाबतीत म्हणजे असा प्रसंग म्हणजे काही जेन्युइन घटना घडलेल्या असतात तर त्या बाबतीत त्या आरोपींना शोधणं हे केलेलं आहे. सगळे काय असं काय म्हणाल तर तुम्ही ठीक आहे. नमस्कार मॅडम, मी श्रद्धा चौगले, दूधसागर महाविद्यालय बिद्री. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की हे यश मिळवताना तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा पाठिंबा कितपत लाभला? हे यश मिळवताना मला माझ्या आई वडिलांचा पाठिंबा खूप मिळाला. पण माझ्या आई वडिलांच्या सोबत माझं एकत्र कुटुंब होतं. माझ्या पूर्ण घरच्यांचा पाठिंबा मिळाला. म्हणजे माझे काका एस टी महामंडळामध्ये होते, दुसरे काका वायरमन आहेत आणि मुळात माझे वडील शिक्षक आहेत. त्याच्यामुळे घरात खूप शैक्षणिक वातावरण होतं. तर त्याच्यामुळे आम्हा शैक्षणिक वातावरण असल्यामुळे किंवा घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे आम्ही 6 भावंड आज वेगवेगळ्या पदावर काम करते. म्हणजे त्यांच्या घरच्यांच्या सपोर्टमुळे आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकलो किंवा ग्रॅज्युएशन आमचं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही केलं आणि आज नोकरी सुद्धा त्यांच्या सपोर्टमुळे आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आज नोकरी करत आहे. नमस्कार मॅडम, माझे नाव साक्षी पाटील, दूधसागर महाविद्यालय बिद्री. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छू शकते का? स्पर्धा परीक्षा देणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? म्हणजे आता स्पर्धा परीक्षेत खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. मग मुलांनी स्पर्धा परीक्षेत उतरावं की नाही उतरावं हाच आता प्रश्न पडलेला आहे. मग तुम्ही काय सांगाल त्या विद्यार्थ्यांना? स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे. म्हणजे स्पर्धा परीक्षा करत असताना प्रामाणिकपणे अभ्यास करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा देत असताना यश अपयश हे आपल्याला नेहमी येत राहणार आहे. परंतु त्या अपयशांना आपण खचून न जाता आपण एखाद्या परीक्षेत आपल्याला कमी मार्क्स मिळाले तर ते दुसऱ्या परीक्षेला कसे जास्त मार्क्स मिळवता येतील त्याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे काही वेळेला आपल्याला काहींचं म्हणजे काही मुलांना लवकर यश प्राप्त होतं, काहींना वेळानं प्राप्त होतं किंवा काहींना मिळतही नाही असंही होतं. तर सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्पर्धा ही स्वतःची आहे. म्हणजे इतरांशी आपली स्पर्धा नाहीये. कितीही जागा असल्या तर त्याच्यातली एक जागा माझी आहे हा विचार करून आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी स्पर्धेत टिकायचं असेल तर आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे किंवा आपलं नियोजनबद्ध आपण वेळापत्रक आपलं नियोजनबद्ध ठरवलं पाहिजे. किंवा असं पण आहे म्हणजे मी माझ्यावरूनच सांगते, मी म्हणजे माझी लगेच पोस्ट निघली. मी 2014 पास आउट झाली, 16ची एक्झाममध्ये माझी पोस्ट निघली. पण माझं असं कधीच नव्हतं की 12-12, 24-23 तास असा अभ्यास करायचा. म्हणजे आठवड्यातले 6 दिवस माझ्या असायचे की मी अभ्यासच करायची. तर 7वा दिवस असा होता की तो मी माझ्यासाठी स्वतःसाठी द्यायची. अशा गोष्टी केल्या पाहिजेत आणि खचून न जाता चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. तुमची जे पहिली पोस्टिंग होते कृषी सहाय्यक ते सोडून तुम्हाला परत मगाशी म्हणतात तसं पोलीस दलात पोलीस खात्यात एवढी सगळी आव्हानं आहेत. महिलांना काही ठिकाणी मर्यादा पण येतात, किती तास ड्युटी करायला लागते. आता पुरुषांचं कसं होतं जरा वेगळं पडतं स्त्रियांचं. तरी सुद्धा तुम्ही या व्यवसायाकडे किंवा या प्रशासनाकडे कसं काय तुम्ही पाहता? कृषी सेवक होते पण कृषी सेवकची माझी क्लास 3ची पोस्ट होती आणि माझी इच्छा होती की क्लास 1 किंवा क्लास 2 बनायची.
मग त्याच्यासाठी मी अभ्यास सुरू केला. पण मग जेव्हा PSI ची ऍड झाली तेव्हा पूर्वपरीक्षा मी पास झाले. त्याच्यानंतर काही आजूबाजूच्या लोकांनी मला सांगितलं की PSI कसं असतं, काय असतं ते. पण मग तेव्हा मी त्यांच्यावर विश्वास न ठेवता माझं असं होतं की आपण जाऊन पाहिल्याशिवाय, आपण गोष्टी अनुभवल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी समजणार नाही. त्याच्यामुळे मी त्याचा अभ्यास केला आणि मग क्लास 2ची पोस्ट असल्यामुळे किंवा थोडंफार माझी अशी इच्छा होती की मी जाऊन बघतो की नेमकं काय आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी मी अभ्यास करून PSI पोस्ट. मग आता 7 वर्ष काढल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? निर्णय योग्य आहे की काय थोडस निर्णय चुकला का बरोबर आहे असं काय वाटतं अनुभवाने? नाही, योग्यच आहे निर्णय. कारण आता सर्वांनाच माहित आहे धकाधकीचं आयुष्य आहे, सगळं आहे. पण मी कधी कधी असं स्वतः विचार करते तर मला असं वाटतं की पोलीस खात्यामध्ये चॅलेंजिंग गोष्टी आहेत. म्हणजे एक गोष्ट कधी रिपीट होत नाही. दर दिवशी नवीन काहीतरी असतं आणि अजूनही म्हणजे कितीही वर्ष आपल्याला होऊ दे पोलीस खात्यामध्ये, आपण दर दिवशी वेगळं काहीतरी शिकत असतोय नेहमी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की निर्णय माझा योग्यच आहे. मॅडम एक प्रश्न विचारतो. आणि मॅडम असा प्रश्न आहे की पोलीस म्हणजे आमच्या लहानपणी फक्त पुरुषांची मक्तेदारी होती आणि हल्ली स्त्रियांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हल्ली आमच्याकडे मुली भरपूर आमच्याकडे आता आर्मीमध्ये किंवा PSI वेगवेगळ्या परीक्षा पास होत आहेत. तर अशा या नवीन येणाऱ्या मुलींसाठी स्पेशली काय संदेश द्याल तुम्ही? मुलींनी खरंच म्हणजे PSI किंवा पोलीस खात्यामध्ये काम केलं पाहिजे. म्हणजे आता कायदे सुद्धा असं सांगतायत की बऱ्यापैकी महिलांचे किंवा बालकांचे गुन्हे वाढलेले आहेत. तर कायद्यानं सुद्धा असं सांगितलेलं आहे की त्या लेडीच्या गुन्ह्याचे तपास असतील किंवा त्यांची जी प्रोसिजर असेल ती महिलांनी करावी. म्हणजे महिला अधिकाऱ्यांनी, महिला जे कॉन्स्टेबल असतील त्यांनी करावी. तर आपल्याला गरज आहे आपल्या पोलीस खात्याला किंवा ह्याला आपली गरज आहे एक लेडीज म्हणून. तर आपण खात्यामध्ये उतरलं पाहिजे. त्याच्यामुळं पहिलं असं होतं पण आता आपण पुरुषांच्या बरोबरीने सुद्धा काम करायला लागलो. त्याच्यामुळे आपण त्यांच्या बरोबरीने सगळी कामं करतोय, कुठेच आपण आता कमी पडत नाहीये. त्याच्यामुळे महिलांनी सहभागी झालं पाहिजे किंवा उतरलं पाहिजे या भरतीमध्ये. सर मॅडम तुम्ही प्रपंचा आता पण जे सांगितलं ते वडिलांच्या कारकिर्दीत सांगितलं. मॅरेज झाल्यानंतर ते मॅरेजचं आणि पोलिसांचं तुम्ही जमवून कसं घेतलं की प्रत्येकाची मनं वेगवेगळी असतात. वडिलांचं मन आहे की ठीक आहे मी मुलगी आहे माझी, मी पुढे जाऊ दे किंवा काय नाही. पण तुम्ही मॅरेज झाल्यानंतर ते कसं म्हणजे घर आणि नोकरी दोन्ही तुम्हाला सांभाळायचं, तारेवरली कसं आहे तुम्ही ती कशी सहन करता? सांगायचं झालं तर माझं लग्न फक्त 6 महिने झाले. त्याच्यामुळे जास्त काही कसरत करावी लागली नाही. पण सासरच्यांचा पण सपोर्ट आहे ह्या गोष्टींसाठी. म्हणजे त्यांनी त्या गोष्टी समजून घेत आहेत. आपली नोकरी आहे आणि कधी आपल्याला जावं लागतं, कधी म्हणजे रात्रीचं तर रात्रीचं जावं लागतं. लेडीजचं जर मॅटर आले काय आले तर रात्रीच कुठलंही मॅटर येऊ दे जावंच लागतं आपल्याला. तर ती सासरच्यांची पण तशी आता मानसिकता झालेली आहे बऱ्यापैकी. हॅलो, राधानगरी असेल, बुदरगड असेल, स्पर्धा परीक्षा ज्या होतात 5वी आणि 8वीला त्यामुळे मुलांचा पेस बऱ्यापैकी पक्का आहे. मात्र नंतर म्हणावं तसा रिझल्ट स्पर्धा परीक्षांचा आपल्या तालुक्यांचा नाही. जी बरीचशी मुलं त्याचा पाठलाग करत नाहीत, पालकही करत नाही. तर आता तुम्ही स्पर्धा परीक्षा अलीकडे पास झालेला, अभ्यासही त्याचा केलेला नाही. तर आमच्या मुलांना सांगा की पॅटर्न त्या परीक्षेचं स्वरूप कसं असतं, त्याच्यासाठी साधनं कशी वापरावी. म्हणजे बऱ्यापैकी चांगले क्लासेस आपल्या परिसरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं आहेत, ते कधी लावले पाहिजे आणि मुलाखतीची तयारी आणि ट्रेनिंग तुमचं कसं झालं याबद्दल जरा थोडंसं विवेचन केलं तर या मुलांना थोडंसं मोटिवेशन मिळेल. मी तसं बघितलं तर क्लासेस फक्त 6 महिन्याचे केले. 6 महिन्यातले पण 4 महिने मी क्लास केले, 2 महिने फक्त अभ्यास. पुण्यामध्ये होते क्लासला मी. तर म्हणजे क्लासमध्ये गेल्यानंतर मला असं जाणवलं की आपण जे करू ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे क्लास कशासाठी जॉईन करायचं की काय असतं म्हणजे रूपरेषा आपल्याला माहीत व्हायला. म्हणजे आपण नुकतेच बाहेर पडलेलो असतोय, आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात की कसं असतं, पॅटर्न कसा असतो किंवा काय असतं. याच्यासाठी फक्त क्लास जॉईन करणं गरजेचं आहे. पण अभ्यास जो असतो तो स्वतः करणं खूप गरजेचं आहे.
तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त आपण स्वतः केलं पाहिजे क्लासेसपेक्षा. आणि जर क्लास जॉईन केलं तर म्हणजे पुस्तक आता मी तर माझ्या वेळी तर कोळंबे सरांची पुस्तक वापरत होतो आम्ही जास्तीत जास्त. हां, रंजन कोळंबे सरांची पुस्तक. आणि युनिक अकॅडमी चांगली होती, पण मी ज्ञानदीप अकॅडमीला घेतलं होतं, तेव्हा नवीनच क्लास होते ज्ञानदीप अकॅडमीचे, त्याच्यामुळे घेतले होते तिथं क्लास. पण मी 4 महिन्याचेच क्लास केली, पण बाकीचा अभ्यास मी घरातच राहून स्वतःच केला अभ्यास. मॅडम PSI ही पोस्ट टेक्निकली बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की क्लास 2 आहे, क्लास 1 आहे, गॅझेटेड आहे, नॉन गॅझेटेड आहे. तर PSI या पोस्टविषयी तुम्ही PSI पोस्ट नॉन गॅझेटेड आहे, क्लास 2 पोस्ट आहे. क्लास 2. मॅडम, एक प्रश्न असा आहे की DN सरांनी विचारलेल्या प्रश्नालाच थोडंसं पुढे मी येतो. खरं तर आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्याकडे एक ध्येय निश्चितीची कमतरता दिसते. म्हणजे आम्ही ठरवतच नाही आम्हाला पुढं काय व्हायचं आहे, आणि ज्या वेळा ठरवतो त्याच्यासाठी खूप वेळ गेलेला असतो. म्हणजे आपल्याला वाटतं की वेळ गेलेला आहे. तर या बाबतीत म्हणजे आता तुम्ही ज्या पोस्टला गेला तिथं गेल्यानंतर गेली 6 वर्ष काम करत असताना तुम्हाला असं वाटतंय का की ह्या पोस्टपेक्षा मला चांगली पोस्ट मिळाली असते, अजून मी प्रयत्न करायला पाहिजे होते? हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा, या विद्यार्थ्यांनी म्हणजे BSc ला ॲडमिशन घेतल्याबरोबर किंवा त्याच्या अगोदरच 11वी पासूनच, आता इथं बरेचसे बालक आहेत, तर त्या अनुषंगिक त्यांनी काय प्रयत्न करायला पाहिजे, काय त्यांना क्लिक व्हायला पाहिजे? कारण क्लिक होणं, आतून कुठेतरी ते क्लिक होणं सगळ्यात आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? म्हणजे तुमचं ध्येय हेच होतं का? आता तिथं गेल्यानंतर तुम्हाला वाटतं का मी अजून चांगली पोस्ट मिळवली असती, पण मी कुठंतरी कमी पडलोय, आणि ह्या विद्यार्थ्यांनी ते कमी पडू नये म्हणून काय करायला पाहिजे? नक्कीच सर, कारण मी PSIची जरी पोस्ट घेतलेली असली तरी पण माझा अभ्यास चालू होता. पण कसं झालं, पोस्ट निघाल्यानंतर लगेच माझं ट्रेनिंग आलं, आणि ट्रेनिंग एवढं हार्ड असतं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण ट्रेनिंगमध्ये बिझीच असतो. त्याच्यामुळे म्हणावा तसा अभ्यास होत नाही, आणि MPSCचा अभ्यास करताना सातत्य लागतं अभ्यासामध्ये नेहमी. तर तेवढं म्हणावं तसं मिळालं नाही मला. त्याच्यामुळे थोडंसं मी मागं पडले. म्हणजे जे मला अजून मिळवायचं होतं ते मी काहीसं मिळवू शकले नाही. त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी त्यांचं जेव्हा ग्रॅज्युएशन चालू असतं तेव्हा त्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय करायचंय, आणि जर जे करायचं असतं त्याच्यामध्ये जर नाही मिळालं आपल्याला, म्हणजे जसं मला MSc करायची इच्छा होती पण मला नाही मिळालं, तर मी तो ट्रॅक तिथंच सोडून दिला आणि दुसरा ट्रॅक निवडला, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी संधी उपलब्ध होईल, आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तर ते ग्रॅज्युएशनमध्ये थोडंसं ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे मी ग्रॅज्युएशनमध्ये असताना MSc करायची माझी इच्छा होती, परंतु दुसरा ट्रॅक वडिलांचा सुद्धा होता की त्याचबरोबर मी हे पण करू शकतेस, असं होतं. त्याच्यामध्ये आत्तापासूनच थोडं ठरवलं पाहिजे. हॅलो मॅडम, प्राचार्य किंवा आपले भारती सरांनी जसं प्रश्न विचारला त्या अनुषंगानेच मी विचारते. थोडीशी कौटुंबिक जी आहे, आता तुम्ही 6 महिनेच लग्न झाले म्हणून, पण आता माझी मेवणी PI आहे, मुंबईला आहे, आणि तिला लहान बाळ होतं. मग तिची जी धडपडी जी होती ती मी जवळनं पाहिलेली आहे. मग त्यावेळेला वरिष्ठांच्याकडून काय फॅसिलिटी मिळणार किंवा त्याबद्दल मानसिकता कशी सांगता येईल? कसं आहे, आपण पोलीस खात्यात काम करतो म्हणजे आपण 24 तास बांधलेले आहे त्या गोष्टीच्यासाठी. तर आपण कधी एक्सक्यूज देऊ शकत नाही की फॅमिली आणि कर्तव्य, नेहमी आपल्याला कर्तव्य पहिला पार पाडावं लागतं. म्हणजे कितीही फॅमिलीचे प्रॉब्लेम्स असले, कितीही काही असलं तरी आपण कर्तव्य म्हणून पहिला जाणं गरजेचं असतं त्या ठिकाणी. काही वेळेला असं होतं की मोठा मॅटर घडलेला असतो, लोकच अवेलेबल नसतात, तेव्हा वरिष्ठ सुद्धा काही करू शकत नाही त्या गोष्टींच्यासाठी. त्या ठिकाणी स्वतः पोहोचणंच गरजेचं असतं आपल्याला. त्या त्यावेळेची सिच्युएशन डिपेंड राहते त्यावर. मी एक विचारतो की अलीकडं म्हणजे निर्भयाबद्दल वगैरे स्थापन झालेली आहे, आणि मुली आता सुद्धा एक परवा एक घटना घडली आपल्या पोदरकडे आपल्या कुठंतरी घडली काहीतरी शिक्षकाचं. तर ही प्रसारमाध्यम असतील की हे सगळा जो आता चाललेला म्हणजे अनेक गुन्हे महाराष्ट्रात अलीकडच्या काळात घडले, बदलापूरचा असेल, कलकत्त्याचा असेल, हे सगळी जी मॅटर व्हायला लागले, हे थोडंसं त्याच्यातलं प्रमाण कमी करण्यासाठी असं शासनाचं काही ठोस उपाययोजना किंवा काय कार्यक्रम आहे का, आणि त्याबद्दल काय सांगता येईल?
मुलींच्यावरच्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय आणि सायबर क्राईम्स एक वाढलेलं आहे आणि तो फार मोठा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. मी पहिलाच म्हटलं जसं मुलींचे महिलांचे गुन्हे वाढलेले आहेत, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. म्हणजे निर्भया पथक असेल तर ते सिव्हिलवरती जाऊन त्या ठिकाणी प्रतिबंध करतात, म्हणजे कॉलेज असतील, शाळा असतील, तर असे प्रकार घडून येत काही जे विनय भंग असतील किंवा असे प्रकार घडून येत त्याच्यासाठी प्रयत्न करतात. किंवा आता पोलीस खात्यामार्फत पोलीस काका, पोलीस दिदी असे कार्यक्रम चालू केलेले आहेत, जेणेकरून आपण शाळा कॉलेजमध्ये जाऊन आपण प्रबोधन करू शकू मुलांचं, की मुलांना अजून कायदा म्हणजे काय किंवा काय म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर आपलं करिअर कसं खराब होतोय त्या गोष्टींच्या, ह्या गोष्टींचं अजून त्यांना ज्ञान नाहीये. कारण काही म्हणजे मुलांच्या बाबतीत गुन्हेही वाढले आणि मुलांनी जे गुन्हे म्हणजे बाल गुन्हेगारी ती पण खूप प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यासाठी असे प्रबोधनात्मक कार्यक्रम चालू आहेत. माझा एक प्रश्न आहे मॅडम, की एखादा गुन्हा घडलेला आहे, त्या गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने तुम्ही करता आहात, त्या गुन्ह्याचा तपास करताना वरच्या सिस्टीमचा इंटरफेअर होतो का? नाही, गुन्ह्याचा तपास करताना सिस्टीमचा इंटरफेअर होत नाही. आपण गुन्ह्याचा तपास आरोपीला शिक्षा देण्याच्या दृष्टीने करत असतो. आता हा व्यवसायाच्या दृष्टीने मी प्रश्न विचारतो, तुम्ही मन मोकळेपणाने उत्तर द्या. माझे भाऊ ज्यावेळी PSI भाऊ होते त्यावेळी ही 40 वर्षापूर्वीची घटना आहे. आमचे आई वडील म्हणायचे की एकच कुटुंब होतं, आम्ही तालमीत खेळणारे, 10वी-12वी झाली की म्हणायचे यांना पोलीस खात्यात भरती करून घ्या. परंतु भाऊ माझे म्हणाले की नोकरी नसली चालेल पण पोलीस खात्यात नको. असं ते का म्हणाले असतील हे आता तुमचे अनुभव सांगा. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की अलीकडं प्रसार माध्यमामधनं ज्या पोलीस व्यवसायाविषयी, खात्याविषयी, आपल्या भारतात खातं ते खातं असं म्हणतात, तर त्या खात्याविषयीची 7-8 वर्षाच्या चांगली लोक जगात आहेत म्हणून कुठलाही व्यवसाय, आता मागाशी साधारण सांगितलं शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार सुरू आहे, तलाट्यांच्या त्या ह्याच्याबद्दल काय बोलायलाच नको. फक्त पोलीस खात्यात जे बाहेर बोललं जातं ती किती वास्तव आहे हे आपण 7-8 वर्षाच्या अनुभवात त्याचं थोडंसं सांगा. आणि परत तिसरा माझा प्रश्न असा आहे की अलीकडं चांगल्या घराण्यातल्या म्हणजे सगळ्यात मुलांच्या पाठीवर पळून जातात. हे पळून जायचं जे प्रमाण आहे ते अतिशय घातक आहे समाजाच्या दृष्टीने, त्या मुलीच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून. कुठलाही विचार न करता अरे लग्न ही होणारच आहे, कुठल्याही आई वडिलांना वाटणार नाही की आपली मुलगी कुणाच्या तरी दारुड्याच्या गळ्यात बांधावी किंवा वाईट माणसाच्या गळ्यात बांधावी, कुठल्याही आई वडिलांना वाटणार नाही. त्यासाठी तुमचं पालनपोषण केलेलं नाही. पण अलीकडून मुलीच पळून जायचे इतके प्रमाण, काल प्रमाणात 450 मुली गायब झाल्या इकडे नोंद होते. ही भयावहता हे करण्यासाठी काय आपण करायला पाहिजे? पहिला प्रश्न सर तुम्ही म्हटलात तसा म्हणजे इमर्जन्सी सेवा आहे पोलीस सेवा. आपण 24 तास या गोष्टींच्यासाठी बांधील राहतो. म्हणजे काही वेळेला फॅमिलीचा विचार न करता आपल्याला पोलीस स्टेशनच्या गोष्टी कराव्या लागतात किंवा एखादा बंदोबस्त आला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर काही वेळेला आपल्याला सुट्ट्याही मिळत नाही. त्याच्यामध्ये फॅमिली लाईफ डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे कदाचित म्हणत असतील की पोलीस खात्यामध्ये जाऊ नये किंवा असं ही असू नये. दुसरं तुम्ही म्हणाल तसं मुलींच्या बाबतीत जास्तीत जास्त प्रमाण बघितलं तर 16 ते 18 वर्षाच्या मुली, मी त्याच मुलींचा तपास करते. 16 ते 18 वर्षाच्या मुलींचे प्रमाण जास्तीत जास्त वाढलेलं आहे. म्हणजे त्या मुली विचारच करत नाहीत की हे वय नाहीये आपलं प्रेम करण्याचं किंवा अशा गोष्टी करण्याचं हे आपलं वय नाहीये. ते मुलींना समजणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पालकांचा खूप मोठा हात आहे की म्हणजे पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आजकाल बघितलं तर जास्तीत जास्त हे प्रमाण मोबाईलमुळे झालेलं आहे. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात मुलांना अभ्यासासाठी मोबाईल दिले गेले, त्याचा फार दुरुपयोग झालाय. म्हणजे त्याच्यामुळं सोशल मीडियाचा जास्त वापर झाला. सोशल मीडिया हे चांगल्या गोष्टींच्यासाठी आहे, म्हणजे जगातल्या गोष्टी आपल्याला कळतात त्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे.
पण मुलांच्याकडून असं होतंय की फक्त ते सोशल मीडियाचा वापर, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं आणि त्याच्यावरती बोलणं. तर त्या गोष्टींच्यामुळं हे प्रमाण वाढलंय. त्याच्यामुळे मुलं मुली कॉन्टॅक्टमध्ये येऊन ह्या गोष्टी घडायला लागल्या. तर पालकांनी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे की आपली मुलगी मोबाईल वापरत असताना काय गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, काय नाही आहेत. कारण शक्यतो मुलांना जरी मोबाईल नाही दिले तरी आईवडिलांच्या मोबाईलमध्येच सगळा ऍक्सेस आहे त्यांचा किंवा वापरलं जातं. तर ते पाहणं पालकांनी गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसरा प्रश्न, जे पोलीस खात्यात जे बोललं जातं बाहेर, म्हणजे तलाठ्यांच्याशी सांगितलं, तुमचे 7-8 चांगले अधिकारी आहेत प्रत्येक क्षेत्रात, म्हणून ही सिस्टीम चाललेली आहे. मला असं आहे पण जे काय चाललेलं आहे, वारणेला मध्ये घडलंय, खरं तर पोलीस तपास करते त्यांनीच बॅगा पळवल्या किंवा जे तपास चालतात ते आता 7-8 वर्षाचा तुमचा अनुभव काय, म्हणजे खरंच हे बोललं जातं ते खरं आहे की ते 5-10% खरं आहे आणि 95% खोटं आहे? तुमचा अनुभव. आता पोलीस खात्यात काम करते तर मी असं भाष्य करणं चुकीचं आहे. म्हणजे मी तसं बोलत नाहीये, पण खऱ्या गोष्टी जोपर्यंत समजत नाहीत, काही वेळेला घडलेली घटना थोडीशी असते पण काही वेळेला जास्त मोठं पण सांगितलं जातं, असंही असतं. ठीक आहे, चांगली एक मला सुशेर कार्यक्रम चालू आहे. मी एक शेवटचा प्रश्न विचारतो मॅडमना की मॅडम, हे सगळे विद्यार्थी आहेत BA आणि BSc चे, तर हे विद्यार्थी म्हणून यांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा तुम्ही कॉलेजमध्ये सिक्युअर कसे राहता, तुमच्यासाठी तुमचं पोलीस संरक्षण जे आहे ते कशा पद्धतीने काम करतं या संबंधित मार्गदर्शन करा. आता आपण कॉलेजमध्ये असताना आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे किंवा आपल्याला काही त्रास होत असेल तर तो आपण सांगणं गरजेचं आहे. आपण कॉलेजमध्ये आपले पहिले कोण असतात तर आपले शिक्षक असतात, लेडीज शिक्षक असतील तर त्यांना सांगणं गरजेचं आहे. काही वेळेला असं होतं की पालकांच्या भीतीमुळं आपण काही गोष्टी सांगत नाही आणि मग न सांगण्यामुळं काय होतं की एखादी छोटी घटना असेल तर ती छोटी छोटी होत होत कधी मोठी होते ते आपल्यालाही कळत नाही. तर तुम्ही ती गोष्ट पटकन सांगणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडं निर्भया पथक आहे, तक्रार पेटी असेल ना, हां तक्रार पेटी असते. जर तुम्हाला सांगता येत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण निर्भया पथक विजिट देत असतं तेव्हा त्या गोष्टी म्हणजे पाहिल्या जातील. त्या गोष्टींचं तुमचं तक्रारीचं काय असेल ते तुमचं निरसन केलं जाईल त्याच्यामध्ये. आमच्याकडे स्वान पाठीमागे सांगितलं त्या 1 महिन्याला आम्ही त्या मुलींच्या बाबतीत ओपन करतोय. पण आमच्या मुलं मुली खूप चांगले आहेत, म्हणजे आमच्याकडे फारशा तक्रारी किंवा सूचना काही ही संबंधित आहे नॅचरली फारसे, पण आम्ही महिन्याच्या ते रेकॉर्ड करतो आणि 2-3 महिन्यात निर्भया पथक आपल्याकडे भेट देतो. म्हणजे तुमच्या दृष्टीने जी डोकेदुखी आहे ती इकडे कमी आहे आमच्याकडे, चांगली गोष्ट आहे. तुमच्या दोन्ही निवडी मला वाटतं फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालेल्या आहेत. ते म्हणजे मी त्याच्या जवळून ह्या सगळ्या ही सगळी परीक्षा मी जवळून बघत असतो. फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होण्याचं पर्सेंटेज हे लेस दॅन 10% आहे. कारण आम्ही बघतो की जवळजवळ 3ऱ्या अटेम्प्टमध्ये पास होणाऱ्यांची संख्या 75% आहे. तर ऑन द अदर हँड तुम्ही हे जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालं ते किती अवघड आहे हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळं मला हे तुमचं सिक्रेट जाणून घ्यायचं आहे. आणि दुसरं, MPSCच्या बहुतेक सगळे पेपर्स हे मराठी आणि इंग्रजी मीडियम दोन्हीमध्ये असतात. तर बऱ्याच वेळेला विद्यार्थी हे इंग्लिश मीडियममध्ये अटेम्प्ट करतात किंवा मराठी मीडियममध्ये, पण मेजॉरिटी हे मराठी मीडियममध्ये अटेम्प्ट करतात. तर तुम्ही कुठल्या मीडियममध्ये अटेम्प्ट केला होता? आणि जनरली तुम्ही क्लास लावला म्हणताय, पण स्ट्रिक्टली MPSCला सूचना असते की क्लासचं मटेरियल कुठलंही पेपरमध्ये येणार नाही याची काळजी घेतली जाते. तर ह्या सगळ्याबद्दल तुम्ही काय बोला? MPSCचं मटेरियल म्हणजे पेपरमध्ये येतात का? म्हणजे लोकसत्ता असेल तर त्याच्यामध्ये क्लासेस जे स्टडी मटेरियल काढतात ते वापरू नये अशी सूचना असते. पण स्टडी मटेरियल पेक्षा आपण जी पुस्तकं रेफर करतो ती खूप महत्वाची आहे. आणि स्वतः म्हणजे क्लासमध्ये थोडंफार शिकवलं जातं आपल्याला, पण आपण स्वतः करणं ते खूप इम्पॉर्टंट आहे. आपण स्वतः केल्या पाहिजे त्या गोष्टी. तुमची मीडियम कुठली होती? मराठी मीडियम. इंग्लिशमध्ये नव्हता पेपर, मराठी होता.
या शेवटचा भाग गेले 1 तास आपण या ठिकाणी तेजस्विनी मॅडमांची मुलाखत घेत आहोत. खरं म्हणजे काल आम्ही भेटलो आणि 5 प्रश्न दिलेले आणि एकाएकी 15 प्रश्न तयार झाले. खरं म्हणजे खरोखर ते एका प्रयत्नात पास होण्याच्या योग्य कसं आहे हे दाखवलं. त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरात काय लोकशाहीचा 4था आधारस्तंभ ग्रामीण पत्रकारिता विभागाच्या वतीनं आणि आमच्या मराठी विभागाच्या वतीनं आज आपण सांगलीच्या पोलीस निरीक्षक माननीय सौभाग्यवती तेजस्विनी पाटील यांची प्रकट मुलाखत या ठिकाणी घेतली. या मुलाखतीचं निमंत्रण त्यांनी स्वीकारलं आणि आमच्या महाविद्यालयामध्ये आपणाला त्यांनी आपल्या माध्यमातून आपल्या प्रवासातून काही प्रेरणादायी विचार सांगितले. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. याचबरोबर उपस्थित माननीय प्राचार्य, मराठी विभागाचे दुसरे प्राध्यापक प्रदीप कांबळे सर, नगरकर सर, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाची सांगता झाली असं घोषित करतो.